तुफान चर्चेत असणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्या नो फॉरेन ट्रिप धोरणाची तुलना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांशी केली तर एक धक्कादायक आकडेवारी समोर येते। हे तुम्हाला माहिती आहे का? सगळी बातमी सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला आताच फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्हीच तुम्हाला सर्वात आधी देतो। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात तब्बल 90 पेक्षा जास्त परदेश दौरे करून जागतिक स्तरावर भारताची ताकद आणि महत्त्व कमालीचे वाढवले आहेत, तर दुसरीकडे अमित शहा यांनी गेल्या 20 वर्षात एकही परदेश दौरा केलेला नाही। जिथे पीएम मोदी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी मजबूत करण्यासाठी जगभर फिरत आहेत, तिथे अमित शहा यांनी स्वतःला पूर्णपणे भारतीय भूमी आणि देशांतर्गत राजकारणापुरते मर्यादित ठेवलं आहे। मोदींची ओळख जागतिक स्तरावर ग्लोबल लीडर म्हणून प्रस्थापित झाली असताना शहा यांनी मात्र इंग्रजी बोलणाऱ्या उच्चभ्रू वर्गापासून दूर राहत हिंदी भाषेचा वापर करत तळागाळातील कट्टर सांस्कृतिक राष्ट्रवादीची आपली प्रतिमा कायम ठेवली आहे। नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अमित शहा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व महत्त्वाचे निर्णय दिल्लीत बसूनच अत्यंत प्रभावीपणे हाताळतात। तुम्हाला काय वाटतं? मोदींचे प्रदेश दौरे आणि अमित शहा यांची स्वदेशी रणनीती या दोनही गोष्टी देशासाठी सारख्याच महत्त्वाच्या आहेत का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।